नमस्कार सर्वांना, मी रोहन निकम. तर आपण आज बघणार आहोत लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांचे पैसे कोणत्या दिवशी दिले जाणार. तर प्रत्येक जण तुम्हाला वेगवेगळी तारीख सांगत असतो, पण आपण आज लाईव्ह व्हिडिओ बघणार आहोत आणि आदित्य तटकरे मॅडम काय सांगणार आहेत ती लाईव्ह माहिती आपण आज बघणार आहोत. तर आपण आज बघणार आहोत आदित्य तटकरे यांनी कोणती तारीख दिली आहे आणि ते बोलले आहेत की या तारखेनुसार पैसे येणार, त्याच तारखेनुसार आता पैसे चालू होणार आहेत. महिलांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कोणत्या तारखेला पैसे येणार ते बघून घ्या. सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाउंटला डीबीटी करणार आहोत, याचाही उल्लेख मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करते. पुढच्या कालावधीमध्ये रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे. आणखीन ज्या माता भगिनींनी रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांना सप्टेंबरच्या अखेरपर्यंत मुदत आहे, त्याच्यामुळे अधिकाधिक या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून रजिस्ट्रेशन करा. आणखीन कोणाचे अकाउंट आधार कार्ड आणि बँक लिंक झालेलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही लवकरात लवकर करून घ्या. काही खाती अशी आहेत की आधार कार्ड त्या महिलेचं आणि अकाउंट भावाचं किंवा पतीचं, त्याच्यामुळे तुम्हाला लाभ त्या ठिकाणी मिळत असताना अडचणी येतात. त्याच्यामुळे ज्या माता भगिनीचं आधार कार्ड आहे तिचंच अकाउंट त्या आधार कार्डला लिंक असलं पाहिजे. अशा पद्धतीची ही योजना महायुतीच्या सरकारने तुम्हा सगळ्या जणींसाठी आणलेली आहे. मी तुम्हाला सगळ्यांनाच मनापासूनच्या शुभेच्छा देते. या महिन्याच्या अखेरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे. महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजे 23 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान सर्व लाभार्थ्यांच्या महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा होईल. तर सर्व महिलांच्या खात्यात 23 ते 28 सप्टेंबर पर्यंत हा हप्ता जमा केला जाणार आहे. तसेच जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज पात्र ठरून ज्या महिलांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नाहीत त्यांच्या खात्यात 4500 रुपये, तर सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये हे जमा होणार आहेत. तर ज्या महिलांना एकही हप्ता मिळालेला नाही त्या महिलांना 4500 रुपये दिले जातील आणि ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केलाय त्यांना 1500 रुपये दिले जातील. काही व्हिडिओ हा बघितलेला असेल तर त्यांनी सांगितले या महिन्याच्या अखेरच्या अगोदर तुम्हाला हा तिसरा हप्ता दिला जाणार आहे. तर 23 ते 28 सप्टेंबर पर्यंत हा हप्ता तुम्हाला दिला जाईल. आणि ज्या महिलांनी त्यांनी सांगितले ज्या महिलांचे अजूनही आधार कार्ड लिंक नसतील त्या महिलांनी लवकरात लवकर आधार कार्ड हे लिंक करायचे. तर महिलांनी आधार कार्ड लवकरात लवकर लिंक करून घ्यायचे, कारण की आतापर्यंत महिलांना पैसे मिळाले नाहीत. याच कारणामुळे महिलांना 4500 रुपये आता दिले जाणार आहेत. महिलांनी लवकरात लवकर आधार कार्ड हे बँकेला लिंक करून घ्यायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे या महिन्याच्या अखेरपर्यंत प्रत्येकाला पैसे दिले जाणार आहेत आणि तुम्हाला अर्ज करण्याची शेवटची मुदती सप्टेंबरच्या अखेरपर्यंत देण्यात आली आहे. तर तुम्ही ज्यांचे अजून रजिस्ट्रेशन बाकी असेल किंवा फॉर्म भरायचा बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर अंगणवाडी का सेविकाकडे जाऊन फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर आता प्रत्येक जण सांगत होता की प्रत्येक चुकीची तारीख देत होती, पण मी आज तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ दाखवून आणि तुम्हाला लाईव्ह प्रूफ दिले आहेत. तर त्यांनी तुम्हाला या कार्यक्रमाअंतर्गत पूर्ण माहिती दिली होती. ती माहितीचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवणार असं बोललो होतो आणि तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. तर तुम्हाला या महिन्याच्या अखेरपर्यंत 100% हे पैसे दिले जाणार आहेत. तर ज्याही महिलांना अजून लाभ मिळाला नसेल त्या महिलांना या महिन्याच्या अखेरपर्यंत पैसे दिले जातील. तर आजची तुमची 21 तारीख आहे. अजून तुम्हाला म्हणजे 3-4 दिवसात तुमच्या खात्यात पैसे येणे चालू होऊन जातील. तर ज्याही महिलांचे पैसे बाकी आहेत त्या महिलांच्या खात्यात लवकर पैसे चालू होऊन जातील. तर आता सर्वात पहिले महिलांनी हे काम करायचे, आपले आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे ते उदय आधार या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आपले आधार कोणत्या बँकेला लिंक आहे ते चेक करायचे आणि त्यानंतर आपले आधार ज्या बँकेला लिंक असेल त्या बँकेत पैसे आले आहेत का नाही आले आहेत हे चेकिंग करायचे आहे. तर ज्याही महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आले नसतील तर त्यांनी काळजी करायची नाही. तुम्हाला या महिन्याच्या अखेरपर्यंत पैसे तुमच्या खात्यात चालू होऊन जाणार आहेत. तर आता तुम्हाला खोटी बातमी ही पसरली जरी असेल तरी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ नंतर हे खरं पटलं असेल. तर तुम्हाला आता लाईव्ह व्हिडिओ हा आदित्य तटकरे मॅडमांनी सांगितलेला आहे. तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.